अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भगवान विष्णूंना समर्पित मानला गेलेला महिना आहे. या संपूर्ण महिन्यात केलेले जप, तप, दान, पूजा आणि श्रद्धेने केलेले उपाय अनेक पटींनी फलदायी ठरतात अशी मान्यता आहे. विशेषतः धनप्राप्ती, घरातील सुखशांती, वैवाहिक आनंद, आरोग्य आणि स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. अनेक लोक वर्षभर मेहनत करूनही आर्थिक अडचणींमधून बाहेर पडू शकत नाहीत. पैसा हातात येतो पण टिकत नाही. घरात सतत खर्च वाढतो, अचानक संकटे येतात, कर्जाचा भार कमी होत नाही किंवा व्यवसायात प्रगती थांबते. अशा वेळी अधिक मासामध्ये श्रद्धेने केलेले काही सोपे उपाय सकारात्मक परिणाम देतात असे धर्मशास्त्रात सांगितले गेले आहे. विशेषतः पंचमी तिथीला केलेला एक अत्यंत प्रभावी उपाय घरात स्थिर लक्ष्मीवास निर्माण करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. अधिक मासातील पंचमी तिथी या तारखांना येत आहे: 21 मे 2026 गुरुवार शुक्ल पक्ष पंचमी, 5 जून 2026 शुक्रवार पंचमी तिथी. प्रदेशानुसार वेळेत थोडा फरक असू शकतो. 21 मे रोजी पंचमी तिथी सकाळपासून दुपारपर्यंत प्रभावी मानली जात आहे. त्यामुळे तुलसी आणि बेलपत्राला उसाचा रस अर्पण करण्याचा उपाय सकाळी स्नानानंतर करणे अधिक शुभ मानले जाते. यंदाच्या अधिक मासातील पंचमी तिथीला तुलसी माता आणि बेलपत्र वृक्षाला उसाचा रस अर्पण करण्याचा हा उपाय खूप शुभ मानला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा या उपायामुळे प्राप्त होते. ज्या घरामध्ये सतत भांडणे, आर्थिक तणाव, नकारात्मक ऊर्जा किंवा अस्थिरता असते त्या घरात हळूहळू शांतता आणि सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते असे सांगितले जाते. या उपायामध्ये श्रद्धा, शुद्ध मन आणि सात्विक भावना अत्यंत महत्त्वाच्या असतात. केवळ उपाय करणे पुरेसे नसते, तर त्यामागील भक्ती आणि विश्वासही तितकाच आवश्यक असतो. अधिक मासामध्ये पंचमी तिथीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पिवळ्या किंवा शुभ रंगाचे वस्त्र परिधान करावेत. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नमस्कार करावा. त्यानंतर 2 स्वच्छ पात्र घ्यावीत. या दोन्ही पात्रांमध्ये थोडासा ताजा उसाचा रस ठेवावा. एकाच पात्रातील रस दोन्ही ठिकाणी अर्पण करू नये असे शास्त्रात सांगितले जाते, कारण प्रत्येक अर्पणामध्ये स्वतंत्र भाव आणि प्रार्थना असावी अशी मान्यता आहे. सर्वप्रथम बेलपत्राच्या वृक्षाजवळ जावे. बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते. बेल वृक्षामध्ये दिव्य ऊर्जा वास्तव्य करते असे अनेक पुराणांमध्ये वर्णन आढळते. त्या वृक्षाच्या मुळाशी श्रद्धेने थोडासा उसाचा रस अर्पण करावा. त्यावेळी भगवान शिव आणि माता पार्वती यांना मनोभावे प्रार्थना करावी की आमच्या घरातील दारिद्र्य दूर करा, दुःख आणि अडचणी कमी करा, कुटुंबात सुख शांती निर्माण करा आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करा. ही प्रार्थना शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने करावी. असे मानले जाते की भगवान शिव अत्यंत भोळे असून भक्तांच्या मनातील भावना लवकर स्वीकारतात. यानंतर तुलसी मातेजवळ जावे. तुलसीला हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. भगवान विष्णूंना तुलसी अत्यंत प्रिय आहे. तुलसीजवळ दुसऱ्या पात्रातील उसाचा रस अर्पण करावा. त्यावेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करावी की आमच्या घरात स्थिर लक्ष्मी वास होऊ द्या, धनवृद्धी होऊ द्या, घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आनंद कायम राहू द्या. तुलसीजवळ तुपाचा दिवा लावल्यास हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्रांचा जप केल्यास मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. धर्मग्रंथांमध्ये उसाला गोडवा, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानले गेले आहे. ज्या घरात कटुता, तणाव किंवा सतत आर्थिक संकटे असतात त्या घरात गोडवा आणि समाधान निर्माण व्हावे यासाठी उसाच्या रसाचे अर्पण शुभ मानले जाते. अनेक ज्योतिष तज्ज्ञांच्या मते अधिक मासामध्ये केलेले हे उपाय ग्रहदोषांचे दुष्परिणाम कमी करण्यासही सहाय्यक ठरतात. विशेषतः ज्यांच्या कुंडलीमध्ये धनस्थान कमजोर असते किंवा शनी, राहू, केतू यांचे दुष्परिणाम चालू असतात त्यांना अशा सात्विक उपायांचा लाभ होऊ शकतो. या दिवशी काही अतिरिक्त गोष्टींचे पालन केल्यास अधिक शुभ फल मिळू शकते. उदाहरणार्थ, शक्य असल्यास या दिवशी कांदा लसूण विरहित सात्विक आहार घ्यावा. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. एखाद्या गरीब व्यक्तीला पिवळे वस्त्र, तांदूळ किंवा गूळ दान केल्यास पुण्य वाढते असे मानले जाते. घरात संध्याकाळी विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्यास वातावरण पवित्र राहते. तसेच घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेणेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक लोक उपाय करताना घाई करतात किंवा केवळ पैशासाठीच देवाची पूजा करतात. परंतु धर्मशास्त्रानुसार देवपूजेमध्ये संयम, कृतज्ञता आणि चांगले कर्म यांना खूप महत्त्व आहे.
जर मनामध्ये मत्सर, राग, अहंकार किंवा दुसऱ्याबद्दल वाईट भावना असतील तर कोणताही उपाय पूर्ण फळ देत नाही असे सांगितले जाते. त्यामुळे अधिक मासामध्ये शक्य तितके शांत राहावे, वाद टाळावेत आणि चांगले विचार मनात ठेवावेत. ज्या घरात प्रेम, आदर आणि सकारात्मकता असते त्या घरात लक्ष्मीचा वास अधिक काळ टिकतो असे मानले जाते. विशेष म्हणजे हा उपाय फक्त श्रीमंतीसाठी नसून मानसिक समाधानासाठी देखील उपयुक्त मानला जातो. कारण आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होतो. पैशाची कमतरता माणसाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते. अशा वेळी श्रद्धेने केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला आधार देते. देवावर विश्वास ठेवून सकारात्मक प्रयत्न सुरू ठेवले तर परिस्थिती हळूहळू बदलू लागते असा अनेकांचा अनुभव आहे. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची उपासना विशेष फलदायी मानली जाते. त्यामुळे या काळात शक्य असल्यास रोज सकाळी ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे. तसेच प्रत्येक एकादशीला उपवास किंवा साधा सात्विक आहार घेतल्यास आध्यात्मिक लाभ मिळतो असे सांगितले जाते. ज्या घरामध्ये नियमित देवपूजा, मंत्रजप आणि सात्विक वातावरण असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा कमी राहते. पंचमी तिथि को सनातन धर्म में अत्यंत शुभ और सौभाग्य प्रदान करने वाली तिथि माना गया है. विशेष रूप से जब ये तिथि अधिक मास में आती है तब इसका महत्व कई गुना बढ़ जाता है. धार्मिक मान्यताओं के अनुसार पंचमी तिथि पर देवी लक्ष्मी, भगवान विष्णु और शिव परिवार की पूजा करने से घर में सुख समृद्धि का आगमन होता है और आर्थिक परेशानियां धीरे धीरे दूर होने लगती हैं. यही कारण है कि अधिक मास की पंचमी पर किए गए छोटे छोटे उपाय भी विशेष फलदायी माने जाते हैं. कहा जाता है कि इस दिन यदि श्रद्धा और सच्चे मन से भगवान का स्मरण किया जाए तो जीवन में चल रही नकारात्मकता कम होने लगती है और रुके हुए कार्यों में गति आने लगती है. इस बार अधिक मास की पंचमी 21 मई और 5 जून को पड़ रही है. इन दोनों दिनों में से किसी भी दिन ये उपाय किया जा सकता है. यदि कोई व्यक्ति दोनों पंचमी तिथियों पर यह उपाय करता है तो इसे और भी अधिक शुभ माना जाता है. सुबह ब्रह्म मुहूर्त में उठकर स्नान करें और घर के मंदिर में दीपक जलाकर भगवान विष्णु, माता लक्ष्मी, भगवान शिव और माता पार्वती का ध्यान करें. इसके बाद मन में ये संकल्प लें कि आप अपने परिवार की सुख शांति, धन वृद्धि और स्थायी लक्ष्मी वास के लिए ये उपाय कर रहे हैं. ध्यान रखने वाली बात यह है कि ये उपाय केवल धन प्राप्ति के लिए नहीं बल्कि घर में सकारात्मक ऊर्जा बढ़ाने के लिए भी किया जाता है. कई बार घर में बिना कारण तनाव बना रहता है, परिवार के सदस्यों के बीच मतभेद बढ़ने लगते हैं, व्यापार में अचानक नुकसान होने लगता है या कमाई के बावजूद धन टिकता नहीं. ज्योतिष शास्त्र के अनुसार ये स्थिति घर में बढ़ती नकारात्मकता और ग्रहों के अशुभ प्रभाव के कारण भी हो सकती है. ऐसे में अधिक मास की पंचमी पर किया गया ये उपाय वातावरण को शांत और सकारात्मक बनाने में सहायक माना जाता है. जब आप बेलपत्र के वृक्ष में गन्ने का रस अर्पित करें तब एक बात का विशेष ध्यान रखें कि आपके मन में किसी के प्रति द्वेष या बुरी भावना नहीं होनी चाहिए. भगवान शिव को भोलेनाथ कहा जाता है क्योंकि वे अपने भक्तों की सच्ची भावना से जल्दी प्रसन्न होते हैं. बेलपत्र अर्पित करते समय ओम नमः शिवाय मंत्र का जाप करना अत्यंत शुभ माना जाता है. ऐसा कहा जाता है कि इस मंत्र के प्रभाव से मन शांत होता है और जीवन की बाधाएं धीरे धीरे कम होने लगती हैं. यदि संभव हो तो बेलपत्र वृक्ष के पास थोड़ा सा जल भी अर्पित करें और परिवार की सुख समृद्धि की प्रार्थना करें. इसके बाद तुलसी माता के पास जाकर दूसरे पात्र का गन्ने का रस अर्पित करें. तुलसी को माता लक्ष्मी का स्वरूप माना गया है और भगवान विष्णु की पूजा तुलसी के बिना अधूरी मानी जाती है. तुलसी में रस अर्पित करते समय ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र का जाप करें. धार्मिक मान्यता है कि इस मंत्र का नियमित जाप करने से आर्थिक स्थिति में सुधार आने लगता है और घर में सकारात्मक वातावरण बना रहता है. तुलसी के पास घी का दीपक जलाने से भी विशेष पुण्य प्राप्त होता है. यदि घर में प्रतिदिन शाम के समय तुलसी के पास दीपक जलाया जाए तो नकारात्मक शक्तियां दूर रहती हैं और माता लक्ष्मी की कृपा बनी रहती है. पंचमी तिथीला सनातन धर्मामध्ये अत्यंत शुभ, मंगलमय आणि सौभाग्यदायी तिथी मानले जाते. विशेषतः ही तिथी अधिक मासामध्ये आल्यास तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार पंचमी तिथीच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती यांची भक्तिभावाने पूजा केल्यास घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात आणि सुख समृद्धीचे आगमन होते. म्हणूनच अधिक मासातील पंचमीला केलेले छोटे छोटे उपाय देखील अत्यंत प्रभावी मानले जातात. असे सांगितले जाते की या दिवशी श्रद्धा आणि स्वच्छ मनाने देवाचे स्मरण केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होऊ लागते आणि अडकलेली कामे पूर्ण होण्यास मार्ग मिळतो. यंदा अधिक मासातील पंचमी तिथी 21 मे आणि 5 जून या दिवशी येत आहे. या 2 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी हा उपाय करता येतो.
जर दोन्ही पंचमी तिथींना हा उपाय केला तर त्याचे अधिक शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घरातील देवघरात तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ध्यान करावे. त्यानंतर मनोभावे संकल्प करावा की आपण आपल्या घरातील सुखशांती, धनवृद्धी आणि स्थिर लक्ष्मी वासासाठी हा उपाय करत आहोत. हा उपाय फक्त धनप्राप्तीसाठी नसून घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील केला जातो असे मानले जाते. अनेक वेळा घरामध्ये विनाकारण तणाव वाढतो, कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात, व्यवसायामध्ये नुकसान होते किंवा पैसा कमावूनही टिकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार हे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे देखील घडू शकते. अशा परिस्थितीत अधिक मासातील पंचमीला श्रद्धेने केलेला हा उपाय वातावरण शांत आणि पवित्र करण्यास सहाय्यक मानला जातो. जेव्हा तुम्ही बेलपत्राच्या वृक्षाजवळ उसाचा रस अर्पण कराल तेव्हा मनामध्ये कोणाबद्दलही राग, मत्सर किंवा वाईट भावना ठेवू नका. भगवान शिवांना भोळेनाथ म्हटले जाते कारण ते भक्तांच्या सच्च्या भावनेवर लवकर प्रसन्न होतात. बेलवृक्षाच्या मुळाशी उसाचा रस अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या मंत्राच्या प्रभावाने मन शांत राहते आणि जीवनातील अडथळे कमी होऊ लागतात. शक्य असल्यास बेलवृक्षाला थोडे स्वच्छ पाणी देखील अर्पण करावे आणि आपल्या कुटुंबासाठी सुखसमृद्धीची प्रार्थना करावी. यानंतर तुळशी मातेजवळ जाऊन दुसऱ्या पात्रातील उसाचा रस अर्पण करावा. तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. तुळशीमध्ये रस अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की या मंत्राचा नियमित जप केल्यास आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे देखील सांगितले जाते. ज्या घरामध्ये दररोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी राहतो आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे. अधिक मासातील पंचमी तिथीला दानधर्माचे देखील विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार गरजू लोकांना अन्नदान करावे, पिवळ्या वस्तू दान कराव्यात किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करावी. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जो व्यक्ती फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठी देखील विचार करतो त्याच्यावर देवाची कृपा लवकर होते. त्यामुळे या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्नदान अवश्य करावे. धार्मिक मान्यतेनुसार अन्नदान केल्याने घरामध्ये कधीही अन्न आणि धनाची कमतरता राहत नाही. यासोबतच पंचमी तिथीला घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. ज्या घरामध्ये स्वच्छता, सात्विकता आणि देवभक्ती असते त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक काळ टिकते असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी घरातील देवघर, मुख्य दरवाजा आणि तुळशीजवळील जागा स्वच्छ ठेवावी. संध्याकाळी घरामध्ये कापूर किंवा धूप लावल्यास वातावरण अधिक पवित्र आणि शांत राहते. असे सांगितले जाते की अधिक मासामध्ये केलेले हे छोटे छोटे उपाय घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धी आकर्षित करण्यास सहाय्यक ठरतात. अधिक मासातील पंचमी तिथीला केलेल्या या उपायामागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा एक आध्यात्मिक संदेश देखील दडलेला आहे. आजच्या काळामध्ये अनेक लोक सतत चिंता, तणाव, आर्थिक अडचणी आणि मानसिक अस्थिरतेमुळे त्रस्त आहेत. पैसा कमावण्यासाठी दिवस रात्र मेहनत करूनही समाधान मिळत नाही. काही लोकांच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, तर काहींना सतत कर्ज, आजारपण किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी देवावर श्रद्धा ठेवून केलेले सात्विक उपाय मनाला आशा देतात आणि जीवनामध्ये नव्या ऊर्जेचा संचार करतात. धर्मशास्त्रानुसार अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूंना प्रिय असलेला महिना असल्यामुळे या काळात केलेली पूजा आणि प्रार्थना विशेष फलदायी मानली जाते. पंचमी तिथीच्या दिवशी हा उपाय करताना काही विशेष नियमांचे पालन केल्यास अधिक शुभ फल मिळू शकते असे सांगितले जाते. या दिवशी शक्यतो राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळावे. कोणाचाही अपमान करू नये आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण देवपूजेमध्ये केवळ विधी महत्त्वाचा नसतो तर मनातील भावना आणि विचार देखील तितकेच महत्त्वाचे असतात. जर मनामध्ये द्वेष, मत्सर किंवा नकारात्मकता भरलेली असेल तर कोणताही उपाय पूर्ण फल देत नाही असे अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे पंचमीच्या दिवशी जास्तीत जास्त वेळ भगवानाचे नामस्मरण करावे आणि सकारात्मक विचार मनात ठेवावेत. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास केशरयुक्त खीर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवावा.
माता लक्ष्मीला कमळाचे फूल प्रिय मानले जाते, त्यामुळे उपलब्ध असल्यास कमळाचे फूल अर्पण करावे. तसेच संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात, अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी पंचमी तिथीला शंखनाद करण्याची देखील परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार शंखध्वनीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण पवित्र बनते. अधिक मासामध्ये तुलसी पूजेचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. तुलसीजवळ बसून भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्यास मानसिक शांती मिळते, असे अनेक भक्त सांगतात. जर शक्य असेल तर पंचमीच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने मिळून विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. यामुळे घरातील वातावरण भक्तिमय बनते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. अनेक वेळा घरातील आर्थिक समस्या या फक्त पैशांमुळे नसतात, तर घरातील तणाव आणि मतभेदांमुळे देखील वाढतात. त्यामुळे देवभक्तीबरोबरच कुटुंबामध्ये प्रेम, आदर आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा असणे अत्यंत आवश्यक आहे. धर्मशास्त्रानुसार अधिक मासामध्ये केलेले दान अनेक पटींनी फलदायी मानले जाते. या दिवशी गूळ, तांदूळ, पिवळी फळे, चण्याची डाळ किंवा वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. जर शक्य असेल तर एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले गेले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती भुकेल्याला अन्न देतो त्याच्या घरामध्ये कधीही अन्न आणि धनाची कमतरता राहत नाही. याशिवाय एखाद्या वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद घेणे, मातापित्यांची सेवा करणे आणि प्राण्यांना अन्न पाणी देणे देखील या दिवशी अत्यंत पुण्यदायी मानले जाते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही उपाय करताना अंधश्रद्धा ठेवू नये. उपायांसोबत मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य कर्म करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. देव त्याच व्यक्तीला मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो आणि इतरांचे वाईट न करता प्रामाणिकपणे जीवन जगतो. त्यामुळे या उपायाबरोबरच आपल्या जीवनात चांगल्या सवयी निर्माण करणे गरजेचे आहे. उगाच खर्च करणे टाळावे, पैशाचा योग्य उपयोग करावा आणि शक्य तितकी बचत करण्याची सवय लावावी. कारण लक्ष्मी माता त्या घरात जास्त काळ वास्तव्य करते जिथे स्वच्छता, शिस्त, आदर आणि सात्विकता असते. अधिक मासामध्ये अनेक लोक विविध प्रकारचे धार्मिक उपाय करतात, परंतु प्रत्येक उपायामध्ये श्रद्धा, संयम आणि सात्विकता असणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. केवळ धनप्राप्तीसाठी पूजा करणे किंवा त्वरित चमत्काराची अपेक्षा ठेवणे योग्य मानले जात नाही. धर्मशास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले गेले आहे की देवभक्तीचा खरा अर्थ म्हणजे मन शुद्ध ठेवणे, चांगले कर्म करणे आणि इतरांच्या सुखाचा विचार करणे. म्हणूनच पंचमी तिथीला हा उपाय करताना मनामध्ये लोभ किंवा अहंकार नसावा. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये समाधान, कृतज्ञता आणि भक्तिभाव असतो त्या व्यक्तीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते असे मानले जाते. पंचमीच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढणे देखील शुभ मानले जाते. विशेषतः कमळ किंवा स्वस्तिक चिन्हाची रांगोळी काढल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी महिलांकडून तुलसीपाशी हळद कुंकू अर्पण करून घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. जर घरात विवाहित स्त्रिया असतील तर त्यांनी या दिवशी माता लक्ष्मीचे स्मरण करून श्रीम या लक्ष्मी बीज मंत्राचा जप करावा. धार्मिक मान्यतेनुसार या मंत्रामध्ये आकर्षण आणि समृद्धीची दिव्य ऊर्जा असल्याचे सांगितले जाते. या दिवशी शक्य असल्यास संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे. असे मानले जाते की गंगाजलामुळे वातावरणातील नकारात्मकता कमी होते आणि घर अधिक पवित्र बनते. याशिवाय संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये दाखवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते अशी श्रद्धा आहे. अनेक ज्योतिषतज्ञांच्या मते अशा सात्विक उपायांमुळे मनातील भीती, अस्थिरता आणि चिंता कमी होण्यास मदत होते. अधिक मासातील पंचमी तिथीला काही गोष्टी टाळणे देखील महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी कोणालाही कठोर शब्द बोलू नयेत, विनाकारण राग करू नये आणि घरात भांडणाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नये. कारण ज्या घरामध्ये सतत कलह असतो त्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही असे धर्मशास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे या दिवशी शक्य तितके शांत राहावे आणि घरातील सर्व सदस्यांशी प्रेमाने वागावे. मोठ्यांचा आदर करणे आणि लहानांशी प्रेमाने बोलणे हे देखील देवपूजे इतकेच पुण्यदायी मानले जाते. अनेक लोक विचारतात की हा उपाय कोण करू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय स्त्री, पुरुष, विवाहित किंवा अविवाहित कोणतीही व्यक्ती श्रद्धेने करू शकते. मात्र उपाय करताना स्वच्छता आणि सात्विकता राखणे आवश्यक आहे. महिलांनी शक्य असल्यास या दिवशी लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, तर पुरुषांनी स्वच्छ आणि साधे वस्त्र परिधान करावे. पूजा करताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींमध्ये मन गुंतवू नये.
पूर्ण लक्ष आणि श्रद्धेने देवाचे स्मरण करावे. जर शक्य असेल तर पंचमी तिथीच्या रात्री भगवान विष्णूंसमोर तुपाचा अखंड दिवा लावावा. असे मानले जाते की या दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. काही भक्त या दिवशी विष्णू पुराण किंवा श्रीमद भगवद्गीतेचे वाचन देखील करतात. धर्मग्रंथांचे वाचन केल्याने मन शांत राहते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. अधिक मासातील पंचमी तिथीला श्रद्धा आणि भक्तिभावाने तुलसी आणि बेलपत्रामध्ये उसाचा रस अर्पण करण्याचा हा उपाय घरातील नकारात्मकता कमी करून सुख, शांती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार हा उपाय केल्यानंतर घरातील वातावरणामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतात. मात्र कोणत्याही उपायाचे फळ त्वरित मिळेलच असे नाही. देवावर विश्वास ठेवून सातत्याने चांगले कर्म करत राहणे आणि मनामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवणे हेच खरे महत्त्वाचे आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की देवपूजा आणि उपाय हे आपल्या आत्मविश्वासाला आणि मानसिक शक्तीला बळ देण्यासाठी असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये. आर्थिक अडचणी असोत किंवा जीवनातील इतर समस्या, श्रद्धा आणि योग्य प्रयत्न यांच्या जोरावर प्रत्येक संकटावर मात करता येते. अधिक मासातील पंचमी तिथी ही भक्तांना आशा, सकारात्मकता आणि आध्यात्मिक शक्ती देणारी तिथी मानली जाते. म्हणून या शुभ दिवशी श्रद्धेने तुलसी आणि बेलपत्रामध्ये उसाचा रस अर्पण करा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांची मनोभावे पूजा करा आणि आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. देवाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये आनंद, आरोग्य, मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य कायम राहो. हीच मंगल कामना.